सत्या, अरे काय चाललंय? काय चाललंय इथे आपण सगळे अनुजासाठी टेन्शन मध्ये असताना तुला तुला दारू पिणं कसं काय सुचू शकतं रे? तुला नाही कळणार, लहान आहेस तू अजून. तुझं आपलं बरं आहे दोस्ता, तुझी काय पिण्याची सोय झालेली आहे. इथं माझ्या पोटात कावळे वरडायलेत. काही खायला मिळणार आहे का घरात? या किचन मध्ये काय आहे का बघ, बाबूरावने केलं असेल ना. आणि मला पण घेऊन ये का? असं काय करत असतो रे सारखं? काय झालं, वेळ लागलाय का तुला? चला, इथं मरणाची भूक लागली. रे हणम्या बैला, तुला बघून चालता येत नाही का? एक तर आधीच माझ्या हातावरचं रक्त निघत नाही आणि तू माझ्या अंगावर सॉस सांडून ठेवलास. हे मेंढ्या सॉरी म्हणलं ना, चुकून लागला, धडपडलो इथं म्हणून पडला अंगावर. अरे पण तुला माहिती ना मला डाग आवडत नाहीत ते. वॉशरूम मध्ये जाऊन धुवावं लागेल. हे अरे घेऊन जा. तुलाही आत्ताच येऊन धडकायचं होतं का मला? ए मेंढ्या, पहिला तुझा धक्का मला लागलाय. ओके बाबा, सॉरी, माफ कर, चुकलो. ए मेंढ्या, रक्त येतंय. अरे नाही, अरे ऐक बाबा, अरे सॉस. अरे मी काय काय रे, काय झालं ओरडायला? मी सांगतो. या हणम्याकडनं माझ्या अंगावर सॉस सांडला चुकून, आणि हे येडं त्याला रक्त समजतंय. मी येतो वॉशरूमला जाऊन. हे बघा, अनुला जाऊन खूप वेळ झाला. आता आपण असंच बसून राहून नाही चालणार आहे. आता आपल्यालाच बाहेर जावं लागेल तिला शोधायला. एवढ्या रात्री आपण जंगलात कुठे शोधणार ना. तुम्ही जा, मी नाहीये तुमच्या बरोबर. मी आलोच त्याला घेऊन. प्यार हमें किस मोड़ पे ले आया, बघूया सर. कि दिल करे हाय हाय, कोई बताए क्या होगा. कि दिल करे हाय हाय, कोई बताए क्या होगा. प्यार हमें किस मोड़ पे ले आया. मुद्दाम करताय ना हे सगळं? आम्हाला इथे अडकवून ठेवायला मुद्दाम आमच्यासोबत खेळ खेळताय ना? हा, सांगा ना. ए आवाज खाली. काय चुकीचं बोललो मी? एक मिनिट, काय चुकीचं बोललो मी? तुम्ही जे काय करताय ते आम्हाला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? हा, ऐक नाही, मागे रामनाथ थांब जरा. सध्या गप, आता वाद घालायची ही वेळ नाही. समजवा त्याला. माझ्यासमोर माज नाही करायचा. तुमच्या सगळ्यांचे कांड कळून चुकलेत मला. यापुढे माझ्यापासून जरा जपून राहायचं. यापुढे तुमची सुटका नाही. तुम्ही किती ठरवलंत ना तरी इथून बाहेर पडू शकणार नाही. गुड बाय. बाय. हे बाय, तू आलीस ना परत. अगं देव पावला म्हणायचा. बाय, तो अशा अंगात आलं की काय करतेस? येताना काय उतारा बितारा ओलांडलास का काय? मिस्टर बाबूराव,
तू आहे म्हणून सांगते हा. हा. कोणाला सांगायचं नाही. इथे रियुनियनला येण्याच्या आधी मला जेवढी मजा करायची होती ना ती सगळी मजा मी आज करून आली आहे तांडेला. आणि ती मजा आता मला कंटिन्यू करायची आहे बाबूराव तांडेल. ऐक, पटकन 2 पेग बनवायचं जा, ग्लास भरायचा, एक तुझ्यासाठी आणि एक माझ्यासाठी. चल 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 पटकन बनव तांडेल. चिअर्स कर, चिअर्स कर. सँडल अनुजा काय काय वेडेपणा चाललाय हा? काय वेडेपणा आहे हा? काय ग, काय गरज होती ते लोखंडे बरोबर जायची? माहित नाही तो माणूस कसा आहे ते? तो ना खूप अमेझिंग आहे. तो खूप भारी आहे रोहिणी. आय लाईक इट, आय लाईक इट. रोहिणी, रोहिणी अगं तिला कळत नाहीये पण तुला कळतंय ना? ही काय पद्धत झाली का तिच्याशी वागण्याची? मूर्ख आहे ती. तिच्याशी ह्याच भाषेत बोललं पाहिजे. तू शांत हो आधी, मी बोलते. अनु, अनु, आर यू ओके? ओके, ऍब्सोल्युटली ओके. ज्या कामासाठी गेली होती ते काम झालंय का विचार तिला. अनु, अनु हे बघ, ज्या कामासाठी गेली होतीस ते काम झालं ना? सगळ्यांच्या घरी कॉन्टॅक्ट झाला ना अनु? सॉरी, मी विसरले. अनु, अगं कशासाठी गेली होतीस तू? हा, काहीच काम नाही झालं का? एवढी मोठी रिस्क घेऊन गेली होतीस ना, मग काय केलंस तिथे जा? शट अप. काय मी ऐकते म्हणून काही बोलाला ओरडाल माझ्यावर? शराब शराब. फ्रेंड ना, फ्रेंड ना माझे. फ्रेंड झोन, मग फ्रेंड झोन मध्येच राहायचं. उगाच माझा बाप नाही बनायचा. त्याचं शहाणपणा करायचं नाही सांगते. काही बोलली का ती? आता तिच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. हे अनु, इकडे बघ, इकडे माझ्याकडे बघ. तो लोखंडे एवढा का उडत होता? तू त्याला इथे जे काही झालंय ते सगळं खरं सांगितलंस का? हा, सांगितलं. सगळं खरं खरं सांगून आली मी. बोला, तुम्ही जे काही कांड केलं ना सगळ्यांनी, ते सगळं सांगितलं मी त्याला. मी ना कोणाला घाबरत नाही. हा, कोणाला घाबरत नाही मी. कोणालाच घाबरत नाही. मांडी कोण आहे? सायली, मी आहे विकी, घाबरू नकोस.
इथे काय करतोय? काय नाही, झोप येत नव्हती म्हणून बाहेर येऊन थांबलो होतो. तू का बाहेर आलीस? मलाही नव्हती लागत झोप. पण तुला बाहेर यायचंच होतं तर कोणाला तरी आवाज द्यायचा ना. एकतर तुला नीट रात्रीचं दिसत नाही, त्यात इथे कधी काय घडेल काही सांगता येत नाही. मला रात्रीचं नीट दिसत नाही हे तुला कसं कळलं? सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात ना, काही समजून घ्यायच्या असतात. सिगरेट परत सुरू केलीस ना? काही गोष्टी विसरायच्या म्हटलं तरी नाही विसरता येत. सिगरेटचंही तसंच आहे, कितीही सोडायची म्हटली तरी सुटत नाही. काही रोज नाही उडत मी, पण कधी कधी, खास करून जेव्हा तुला तुझ्या बाबांची खूप काळजी वाटते तेव्हा. बरोबर ना? नेमकं काय झालंय बाबांना? तू काहीच नाही सांगितलंस मला. लिव्हर इश्यू आहे, पण माझा विश्वास आहे होतील बरे. नक्की होतील. माझ्या बाबांची काळजी वाटून माझी जी अवस्था झाली आहे तीच तुझ्या आईची काळजी वाटून तुझी झाली आहे. तुला कसं कळलं मी आईचा विचार करत होते ते? मी म्हटलं ना मगाशी, सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, काही समजून घ्यायच्या असतात. विक्रांत, आपण एवढ्या वर्षांनंतर भेटलोय पण अजूनही तू तसाच आहेस. आणि तुझ्यावर अजूनही तेवढंच प्रेम करणारा. दात घासायची आपल्या वाढवडलं फार चांगली सवय लावली हो, बाकी दुसरा काय नाही. हा बाबूराव भाऊ, माझी गोष्टच वेगळी आहे. म्हणजे मी कसं आहे ना, माझ्या स्वतःच्या हेल्थच्या बाबतीत नेहमी जागरूक असतो. माझ्या विद्यार्थ्यांना पण मी नेहमी सांगतो की तुम्हाला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल तर तुम्हाला निसर्गाच्या जवळ जाता आलं पाहिजे. हे तुम्ही बेस केलं हो, मी चांगला शिकवलं. मी पण जातो, माझी पण मशिराची येल झाली ना. पांडव मामा, तुम्ही काय म्हणता ना तुमचा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा चालू देऊ. काय झोप लागली का? अरे कसली झोप आणि कसलं काय? भीतीने गच्च डोळे मिटून घेतो तेवढीच काय ती झोप? अरे गावाकडे ना मध्ये पडल्या डाराडूर झोपतोय, इकडे झोपत नाही ना गाड्या. सारखं असं वाटतं की काय ना काहीतरी घडणार आहे, मध्ये मध्ये काहीतरी होतंय. आणि कसं आहे ना, ए हनम्या, आता सकाळ सकाळ तो विषय नको. चल तोंड धुवून घेऊया. चल. हा दे. कसला गोड पाणी आहे रे. ह्याच्या मागे ना एक सायंटिफिक अरे कार्यानुभवाचं पुस्तक. थांब जरा. हे सगळं कार्यानुभव मध्ये नाही, मूल्य शिक्षणात येतं. हा जे काय बी असन ते. कसं आहे ना, याचं आम्हाला कौतुक नाही गावाकडच्या लोकांना, आमचं रोजच आहे, कळलं का? आणि कवा कवा जर सुंदर सुख मिळावं ना म्हणून मी मुद्दाम शेतामध्ये झोपत असतोय. वा वा वा. आपण जाण्याच्या आधी ना कुणीतरी टमरेल भरून ठेवा ना, याच्यावर का सुख नाही हो. म्हणजे तुम्ही मगाशी काय म्हणाली का, सुखान जगायचं असेल तर झाडा झुडपाच्या संगतीत जगायला हवा. माझं पण तसंच आहे, झाडीत गेलो मना परसाकडे होतच नाही. आता तर नाही गेलो गडबडूल्या सांगत येताव. काय आल्या का मॅडम शुद्धीवर? अनु, तुझ्याशी बोलतेय मी. ते लोखंडे बरोबर असं एकटीने जाताना भीती नाही वाटली तुला? आणि परत येताना काय अवस्थेत आली होतीस काही आठवतंय का? तू अशी वागशील असं अजिबात वाटलं नव्हतं मला. हे घे. अनु, अगं तुझ्याशी बोलतेय मी.
अनु, बोलणार आहेस का तू माझ्याशी? अनु, तू काही बोलत का नाहीयेस? तू तुझ्याशी काही चुकीचं वागला नाही ना? तू एकटी आहेस, नशेत आहेस बघून काही गैरफायदा वगैरे नाही ना घेतला? हे बघ, तू आलीस तेव्हा तू काय करतेस, काय बोलतेस तुझं तुलाही कळत नव्हतं. त्याच अवस्थेचा फायदा घेऊन तू तुझ्याशी काही वागला असेल तर तुला कळलंही नसेल ग. अनु, बोल ना काहीतरी. ती अनुजा इतकी माठ आहे ना, तिने नशेत चुकून लोखंडेला खरं सांगितलं असेल ना तर फसलो आपण. मग आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही. ही कोण? बाय बाय, तू कोणती आलीस? सॉरी यार गाईज, काल काय घडलं मला आठवत नाहीये, पण एवढं आठवतंय की मी काहीतरी चुकीचं वागले. नाही, तू आमच्याशी कसं वागलीस ते जाऊ दे. तिथे लोखंडे सोबत काय घडलं ते सांग आधी. अनुजा, इथे जे जे काही घडलंय त्याबद्दल तू खरंच त्यांना काही सांगितलंयस का? अनु, अगं बोल ना. हे बघ, तू जर खरं खरं सांगितलंस तर पुढे काय करायचं ते ठरवता येईल. हे अनुजे, मला सांग, तुला लोखंडेने इथलं काही विचारलं होतं का? अगं काहीतरी तर विचारलं असेल ना अनुजा. तू त्यांना काय काय सांगितलंयस हे आम्हाला पण कळायला हवं ना. काय झालं? तू शांत काय आहेस? अगं बोल ना काहीतरी. नाही आठवत आहे यार, नाही आठवत. अरे आठवत नाही म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? हे बघ अनुजा, आम्ही कोणी चिडत नाही होत तुझ्यावर, पण तू जरा प्रयत्न कर ना आठवण्याचा. आठवेल तुला. प्रयत्न करते यार सतेज. मी काही आठवण्याचा प्रयत्न केला ना तर डोकं दुखतंय यार माझं. कुठला आवाज होतोय? आत आहे का? पण जरा बघू. काय रे आता हे? काय तुझ्या पर्समध्ये? वायरलेस? तुझ्या पर्समध्ये? साहेब, जंगलात एक डेड बॉडी सापडली, तरुण मुलाची. 2 दिवसापूर्वी मयत झाला असावा. पंचनामा सुरू आहे, आजूबाजूला चौकशी सुरू आहे. मैताची खरी ओळख लवकरच पटवली जाईल.